इस्रायल इराणमधील संघर्ष अधिक तीव्र. इस्रायलकडून तेहरानमधील तेल डेपोवर हवाई हल्ले. परिसरात आग आणि धुराचे प्रचंड लोट. युद्धाच्या अग्नीमध्ये लेबनॉनची होरपळ. इस्रायली हवाई दलाकडून लेबनॉनमधील शहरं लक्ष्य. हल्ल्यात आतापर्यंत 217 जणांचा बळी तर शेकडो जण जखमी. T20 क्रिकेटचा धुरंदर कोण आज ठरणार. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत आणि न्यूझीलंड भिडणार. टीम इंडियाला सलग दुसऱ्या तर न्यूझीलंडला पहिल्या जगज्जेतेपदाची आस. टीम इंडियाच्या विजयासाठी देशभरात होम हवन आणि पूजा अर्चा. अयोध्या कानपूरमध्ये क्रिकेट प्रेमींचं देवाला साकडं. काँग्रेस पक्षाची सरंजामी मानसिकता. काँग्रेसमध्ये कार्यकर्तेही शोभेची झाडं. संधी मात्र नेते वतन आणि जहागीरदारांच्याच मुलांना. झी24 तासच्या विशेष कार्यक्रमात ज्योती वाघमार यांनी सांगितलं काँग्रेस सोडण्याचं कारण. तुम्ही रोहित सिंगच्या लग्नाला गेला होतात का. रोहित पवारांचा प्रफुल्ल पटेलांना थेट सवाल. तुम्ही अजितदादा प्रेमी आहात हे महाराष्ट्राला दाखवून द्या. रोहित पवारांचं पोस्टद्वारे आवाहन. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज पुणे दौऱ्यावर. सावित्रीबाई फुले विद्यापीठात चौकातील दुमजली उड्डाणपुलाचं उद्घाटन करणार. खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार का याकडे लक्ष. राष्ट्रपतींच्या पश्चिम बंगालमधील स्वागताला मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची दांडी. मुख्यमंत्र्यांनीही फिरवली कार्यक्रमाकडे पाठ. द्रौपदी मुर्मूंनी बोलावून दाखवली नाराजी तर ममता बॅनर्जी सरकारचं कृत्य लज्जास्पद असल्याचं मोदी फडणवीसांचं ट्विट. पुण्यात मार्केट यार्ड परिसरात जुन्या वादातून गोळीबार. नांदेड सिटी परिसरातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपींकडून पिस्तूल, जिवंत काडतुसांसह दुचाकी जप्त. भंडारा शहरामध्ये मागील 15 दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा. पाण्यामध्ये आढळले मृत सरडे. घटनेमुळे भंडारकरांकडून प्रशासनाविरोधात संताप. मार्चमध्येच वैशाख वणवा. विदर्भात पारा थेट 40 पार. पुढचे 2 दिवस उन्हाचा चटका आणखी वाढण्याची शक्यता तर वाढत्या उकाड्यानं मुंबईकर हैराण. नाशिकमध्ये आज रंगपंचमीचा उत्साह. रंगपंचमीसाठी पेशवेकालीन रहाडी सजल्या. रंगपंचमीनिमित्त शहरात कडक पोलीस बंदोबस्त.